मराठी बघत नाही मी. हा जो काही बाणा आहे ना आपला मराठी बाणा, तो फार म्हणजे स्पृहणीय, वंदनीय, आदरणीय असाच आहे. म्हणजे मोडेन पण वाकडा नाही हे ज्या पद्धतीने बोललं जातं ना, त्याच पद्धतीने मी मराठी बघत नाही. मराठीमध्ये आयटम सॉन्ग पण नको आहे, मराठीमध्ये न्यूडिटी पण नको आहे. मराठीमध्ये लोकांना आपली मराठी संस्कृती, घरंदाज, मराठमोळेपणा, तीच लोक जाऊन हिंदीमधले आयटम सॉन्ग अगदी मिटक्या मारत बघतात. आपण सगळे मिळून मराठीचं वाटोळं करतोय. आपल्याकडे बोलपट आहेत, कॅमेऱ्यासमोर उभे राहतात, नट आणखीन बडबड 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 करतात. त्याला चित्रपट नाही म्हणतायत. दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे 200 कोटी रुपये लॉस होतो. व्यापार गलपटला ना हातातून. नट म्हणून भिकारडा आहेस. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. मराठी टेलिव्हिजनचा आत्ता जो प्रेक्षक आहे हा आता टियर 1 टियर 2 सिटीमध्ये नाहीच आहे. तो जास्ती करून टियर 3 टियर 4 मॉफ्युसिल तिकडे आहे. शहरातला मराठी प्रेक्षक हिंदीकडे गेला आहे, शहरातला मराठी प्रेक्षक OTTकडे गेला आहे. पण मग त्यामुळेच आपल्याला ग्रामीण बाजाच्या सिरियल म्हणा किंवा कथा तिकडे आणि याला सैराट सारखा जो फिनॉमिनन आहे ना, की फार पूर्वी असं होतं की सगळ्या ज्या तुमच्या लव्ह स्टोरीज असायच्या त्या शहरी असायच्या आणि ॲस्पिरेशन होतं लोकांना की आम्हाला असं राहायचं आहे, आम्हाला अशी भाषा बोलायची आहे, आम्हाला प्रमाण भाषा बोलायची आहे, आम्हाला शुद्ध भाषा बोलायची आहे किंवा हे म्हणजे चांगलं असतं. आता त्याच्याबरोबर उलटं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे नकोच आहे तुमचं. तुम्ही ज्याला एका पुढारलेलं वगैरे जे म्हणता ना ते आम्हाला नकोच आहे. वी वॉन्ट देसी. व्यापार गलपटला ना हातातून. काय रे ही तुझी भाषा? तर ते माझ्या दृष्टीने ते पण चांगलं आहे. म्हणजे ते मासिस्ट आहे आणि Correct. पूर्वी या टेलिव्हिजन खूप क्लासिस्ट होता. Okay. फ्रॉम क्लासेस इट हॅज मूव्ह टू मासेस. दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे 200 कोटी रुपये लॉस होतो. आता मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे फक्त 6 चित्रपट रिकवर झाले आणि 150 चित्रपटांची निर्मिती झाली. मी खरं सांगायचं तर आम्ही टी व्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं. आणि त्याहीपेक्षा दुःखाची गोष्ट काय आहे ना की आपल्याकडे चित्रपट बघायलाच येत नाहीत लोक. ते सगळं तुमच्यावरती बिल फाडतात की तुमचे चित्रपट चांगले नसतात म्हणून आम्ही ते चित्रपट बघायला येत नाही. पण यात काही अर्थ नाही. सगळेच सिनेमाबद्दल असं नाही म्हणू शकत सगळ्या आपण. सिनेमाबद्दल असं आपण नाही म्हणू शकत. चांगले चित्रपट काढले तरी बघायला येत नाहीत. चांगले चित्रपट कशाला, चांगल्या जरी तुम्ही सिरियल्स केल्यात तरी लोक त्यांना जे बघायचं तेच बघतात. आता चांगलं काय आणखीन वाईट काय हे खूपच सापेक्ष आहे. हो, हो, हो. परंतु आपल्याला जे वाटतं की आपण चांगलं काम केलंय त्याला जर का समोरनं तशी संख्येत पावती नाही मिळाली, काय होतं, कौतुकाची थाप मारणारे लोक भेटतात, इकडे तिकडे पुरस्कार मिळतात, भेटतो तो म्हणतो वा वा काय छान काम केलेत तुम्ही, पण तिकीट बारीवरती ते रिफ्लेक्ट होत नाही. मग त्यावेळेला आर्थिक नुकसान सोसून आपण हे का करत राहायचं असा प्रश्न निर्माण होतो किंवा पैसेच संपतात. पण मला ते लक्षात आलं की अजून मराठी चित्रपटाला हा व्यवसाय करावा अशी परिस्थिती नाही आहे. आत्ता नाहीये, नंतर होईल असं वाटतंय. होईल. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, काय उपाय करायला पाहिजे, तसे होताना दिसत आहेत का? उपाय नाही कोणी करू शकत, कारण हा सगळा समाजमनाचा रेटा असतो. म्हणजे मनोरंजन हिंदी चित्रपट करतो आणि कॉन्टेंट मराठी सिनेमा देतो, असं आपण एक त्याची वर्गवारी केलेली आहे. छान, आशय घन, वैचारिक हे सगळं मराठीत असतं. धमाल, आयटम सॉंग्स हे सगळं हिंदीमध्ये असतं. आणि तुफान ॲक्शन, अनबिलिव्हेबल ॲक्शन ही साऊथला असते किंवा हॉलिवूडला असते. मराठी सिनेमामध्ये तशी ॲक्शन आम्ही करून बघितली बाजीमध्ये. त्यांना नको आहे ते. मराठीमध्ये आयटम सॉन्ग पण नको आहे, मराठीमध्ये न्यूडिटी पण नको आहे. मराठीमध्ये लोकांना आपली मराठी संस्कृती, घरंदाज, मराठमोळेपणा, तीच लोक जाऊन हिंदीमधले आयटम सॉन्ग अगदी मिटक्या मारत बघतात. तर हा आपल्याकडे एक त्यांनी ठरवून घेतलेली ही सगळी प्रत म्हणा, वर्गवारी म्हणा अशी आहे. Correct. हा माइंडसेट जोपर्यंत बदलत नाही आणि आपला प्रेक्षक आणखीन प्रगल्भ होत नाही, तो बोलपटाकडनं चित्रपटाकडे जात नाही, तोपर्यंत चित्रपट नाही बनणार. आपल्याकडे बोलपट आहेत, कॅमेऱ्यासमोर उभे राहतात, नट आणखीन बडबड 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 करतात. त्याला चित्रपट नाही म्हणतायत. 5-5 मिनिटाचा एक सीन असतो. लवकरच एक चित्रपट येईल, त्याच्यामध्ये खूप स्किट्स आहेत एका पाठोपाठ एक. तर 20-25 स्किट्स जोडून सिनेमा तयार होत नाही. त्यासाठी टीव्हीवर तसे विनोदी टीव्ही कार्यक्रम आहे ना आहेत. त्याच्याकरता, टीव्ही त्याच्याकरता आहे. ऑडियन्स पण अजून असं आर्टिक्युलेट होत नाहीये किंवा एवढा आमचा पक्का ऑडियन्स आहे जो आमचे 8 सिनेमा बघतो, नाही. ते लोक युरोपियन सिनेमा बघतात, ते लोक फेस्टिवलला जातात, पण ते मराठीतला 8 सिनेमा बघत नाहीत. अजूनही मराठी प्रेक्षकांची मानसिकता नाही आहे की बाबा आपण एक 200-300 रुपये खर्च करून एखादा सोनी लिव्हसारखा प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करावा,
फुकट ते पौष्टिक ही आपली मराठीची मानसिकता आहे. ते फुकट कधी येईल तेव्हा आम्ही बघू. मग आम्हाला अनेक लोक असं विचारतात की हे टी व्हीवर कधी दिसणार आहे. मी त्यांना म्हणतो की अहो, तुम्हाला माहिती आहे ना की हा सोनी लिव्ह हा एक ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे. हा पण आम्ही ओ टी टी बघत नाही. हम्म. म्हणलं काय त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही मांस खात नाही, आम्ही दारू पित नाही, तसं आम्ही ओ टी टी बघत नाही, असं काही आहे का? आमच्याकडे टेक्निकल कपॅसिटी नाही आहे का? आमच्या घरी टी व्हीच नाही का? आहे काय नक्की? आम्ही ओ टी टी का नाही बघत? नाही बघत. मग त्याला जो एक 5 पैशाचा एफर्ट आहे ना, तो करायला पण आपल्याकडचे लोक तयार नाही. आता हा जो आपल्याकडचा एक दुटप्पीपणा आहे ना, आणि हे फक्त ओ टी टीबद्दल अशातला भाग नाही. तुम्ही चांगलं पुस्तक विचारा, आवृत्ती कितीची आवृत्ती होते आणि कितीची आवृत्ती खपली. तर काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं असतात ज्यांना 3री 4थी आवृत्ती दिसते. 200ची आवृत्ती खपत नाही. मग का साहित्यिकांनी चांगलं लिहायचं? तुम्ही जर का वाचणारच नसाल, तुमच्या दिवाणखान्यात जर का पुस्तकाला जागाच नसेल, तुमच्या माइंड स्पेसमध्ये आणखीन तुमच्या स्क्रीन टाईममध्ये मराठीला जागा नसेल, तेव्हा तुम्ही मराठी फक्त बोलीभाषा, मला मीठ वाढ, मला चटणी वाढ, जेवण छान झालं, याच्या पलीकडे तुम्ही जाणारच नाही. आपण सगळे मिळून मराठीचं वाटोळं करतोय. माझं म्हणणं असं नाही, तुमची बोलीभाषा कुठली आहे? मालवणी आहे ना, चांगलं मालवणी बोला. तुमची बोलीभाषा कुठली आहे? कोरकू आहे, चांगलं कोरकू बोला. मी असं म्हणत नाही की पेपरमध्ये छापली जाते, महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली जाते, सकाळमध्ये छापली जाते, पुण्यात बोलली जाते, तीच प्रमाण भाषा आहे, अजिबात नाही. परंतु मला हे मान्य नाही की माझ्या भावांना पोचल्या ना, मग झालं, मग कशाला भाषेचं झंझट पाहिजे असं म्हणतात. ते आपल्याकडचे जे तथाकथित सुसंस्कृत मराठी लोक आहेत ना, ते जबाबदार आहेत. मराठी बघत नाही मी. हा जो काही बाणा आहे ना आपला मराठी बाणा, तो फार म्हणजे स्पृहणीय, वंदनीय, आदरणीय असाच आहे. म्हणजे मोडेन पण वाकडा नाही, हे ज्या पद्धतीने बोललं जातं ना, त्याच पद्धतीने मी मराठी बघत नाही. असं आहे माझं बाणा आहे माझा. हा माझा मराठी बाणा आहे.